नागपूरमध्ये कंत्राटदार संघटनांनी पुकारलेलं काम बंद आंदोलन मागे घेण्यात आलंय। थकीत बिल न मिळाल्यानं सुरू असलेलं कंत्राटदार संघटनेचं हे आंदोलन अखेर मागे घेण्यात आलंय। सोमवारी 23 कोटी रुपये देण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर कंत्राटदार संघटनेनं आंदोलन मागे घेतलंय। आजपासून अधिवेशनाच्या तयारीची कामं आता सुरू होणार आहेत। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने। त्यामुळे कंत्राटदारांच्या संघटनेने काम बंद आंदोलन पुकारलं होतं, मात्र आश्वासन मिळाल्यानंतर पुन्हा एकदा कामाला सुरुवात झाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि कंत्राटदार संघटनेने आपलं काम बंद आंदोलन मागे घेत पुन्हा एकदा कामाला सुरुवात केल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। महत्त्वाचं म्हणजे नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी मंत्र्यांचे रवी भवन परिसरातील बंगले असो किंवा हैदराबाद हाऊसमधील असो, आमदार निवासमधील असो, या ठिकाणचे जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये डागडुजी आणि रंगरंगोटीचे कामं दरवर्षी हाती घेतली जातात आणि तीच कामं आता वेगाने सुरू झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। नाशिकमध्ये आज 86 केंद्रांवर शिक्षक पात्रता परीक्षा पार पडते। 32,031 विद्यार्थी आज शिक्षक पात्रता परीक्षा देणार आहेत। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने। नाशिक शहरातील तब्बल 86 केंद्रांवर 32,031 विद्यार्थी आज टीईटीची अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा देणार आहेत। खरं तर ही परीक्षा 2 सत्रांमध्ये होणार आहे। पहिल्या सत्रात 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे, तर दुसऱ्या सत्रात 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांची ही परीक्षा घेतली जाणार आहे। दरम्यान आपण जर बघितलं तर परीक्षेची तयारी जी आहे ती या ठिकाणी पूर्णतः करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जवळपास 32,031 जे परीक्षार्थी आहेत ते आज परीक्षा देणार आहेत आणि परीक्षार्थी हे जे परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी त्यांचं बायोमेट्रिक पद्धतीने स्कॅनिंग जे आहे ते केलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्याचबरोबर या ठिकाणी जर बघितलं तर येणाऱ्या विद्यार्थ्यांची जे परीक्षार्थी आहेत त्यांची या ठिकाणी तपासणी देखील केली जात आहे। त्यांच्या बॅगा ज्या आहेत त्या परीक्षा केंद्राबाहेर ठेवण्यात आलेल्या आहेत। कॅमेरा पर्सन आकाश उलेसह पवन येवले, TV9 मराठी। जळगावच्या चोपडामध्ये शिंदेसेना आणि काँग्रेसची युती झाली आहे। नगर परिषदेसाठी 32 जण निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। शिंदेसेना काँग्रेस विरोधात भाजप राष्ट्रवादी एकत्र आली आहे। शिवसेनेचाच विजय होणार, आमदार चंद्रकांत सोनवणेंनी हा विश्वास व्यक्त केलाय। भाजपने आम्हाला विश्वासातच घेतलं नाही असं चंद्रकांत सोनवणेंचं म्हणणं आहे। आम्ही सातत्याने महायुतीतच लढण्याचं सांगत होतो, पण भाजपकडनं कुठलाही प्रतिसाद आम्हाला आला नाही। त्या भाजपबरोबर राष्ट्रवादी एकत्र आले, त्यांनी आम्हाला कुठेच विश्वासात घेतलं नाही किंवा आमच्याशी चर्चाच केली नाही। मग आम्ही शिवसेनेच्या विचारांचे असल्यामुळे आम्ही स्वतंत्र शिवसेनेचं पॅनल इथे सुरू केलं। आम्हाला काँग्रेसकडनं निरोप आला की आम्ही आपल्याबरोबर येऊ इच्छितो। आम्ही विचार केला की बाबा काँग्रेसचा विचारसरणीचा मतदार या ठिकाणी आहे, त्या जो रोजच्या ज्या गरजा आहेत त्या देण्यासाठी एका विचाराने आम्ही एकत्र आलो आणि या विचाराने एकत्र आल्यामुळे काँग्रेसची आमची इथे या ठिकाणी युती झालेली। तब्बल 15 वर्षांनंतर माजी आमदार नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आहेत। राजापूर काँग्रेसच्या हुस्नबानो खलिपे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून काँग्रेसच्या चिन्हावर लढणाऱ्या आता एकमेव उमेदवार आहेत। महाविकास आघाडी आणि महायुती असा सामना या ठिकाणी रंगणार आहे। ही आमची जी नगर परिषदेचं निवडणूक आहे ती आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढत आहोत। फक्त राजापूर शहराचा विकास करायचा हा एकच ध्यास आमच्या मनासमोर आहे। यापूर्वी आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच लढलो होतो आणि आताही विकासाच्या मुद्द्यावरच लढत आहोत। मागील काही वर्षात मी केलेली विकासाची कामं राजापूर शहरवासीय मुळीच विसरलेले नाहीत आणि त्यामुळे पुन्हा एकदा राजापूर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायक असं राजापूर बनवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत।